गांधीनगर मित्रमंडळ जनरल अरुण कुमार वैद्य चौक, गांधीनगर, डोंबिवली पूर्व दही काला उत्सव 2025 चे आयोजन जल्लोषात करण्यात आले। एकूण पारितोषिके 3,33,333 रुपये, प्रथम पारितोषिके 33,333 रुपये तसेच अनेक पारितोषिके गोविंदा पथकांसाठी आयोजित करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या संख्येने गोविंदा पथकाने गांधीनगर मित्रमंडळ येथे आपली उपस्थिती लावली। यावेळी एका गोविंदा पथकांशी संवाद साधला असताना ते म्हणाले की आम्ही गांधीनगर मित्रमंडळ येथे दहीहंडी फोडण्यासाठी येतो, कारण की येथे सर्वात जास्त गोविंदा पथकांची काळजी घेण्यात येते। सेफ्टी बेल्ट आणि गोविंदा पथकाचे प्रोटेक्शन देण्यात येते। यावेळी या कार्यक्रमाला माजी आमदार सुभाष भोईर तसेच सिनेकलाकार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। हजारोंच्या संख्येने नागरिक दहीहंडी बघण्यासाठी उपस्थित होते। गांधीनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रतीक पाटील, उपाध्यक्ष जयेश पाटील, उपाध्यक्ष राहुल लटके, सचिव बिपिन पिल्ले, सहसचिव रिबीत जगदाळे, गृहसचिव प्रशांत पाटील, कार्याध्यक्ष प्रसाद पाटील, उपाध्यक्ष मंदार परब, प्रसाद दुकलत, सल्लागार संजीव तामणे, रुपेश सावंत, पंढरीनाथ म्हात्रे, अरुण हटकळ, रमेश कदम, मोहन कदबाटे तसेच सर्व गांधीनगर मित्र मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम उत्तमरित्या संपन्न झाला। यावेळी आलेल्या गोविंदा पथकांना आकर्षक पारितोषिके, सन्मान चिन्ह देण्यात आले। नाही, इकडे येण्याचं कारण आमचं एकच, आम्ही सुरुवातीला पहिले इथेच येतो कारण की इकडे 2 सेफ्टी बेल्ट असते जेणेकरून गोविंदाची काळजी घेतली जाते। आणि आम्ही लास्ट टाइम पण आम्ही 5 थर लावले होते, त्यावेळी प्रॉब्लेम झाला, पण इथे आल्यावर आम्ही डायरेक्ट जागेवर 6 थर लावले होते पहिल्या अटेम्प्ट मध्ये, वक्रतुंड गोविंदा पथक। तसेच आज देखील आम्ही इथे 7 थरांचा मनोरा रचण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचं कारण एकच की इकडे 2 सेफ्टी बेल्ट आहेत, त्यामुळे। धन्यवाद। गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा, खिडकीतल्या ताई आता वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला फिटवून टाका। खिडकीतल्या ताई आता वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका। लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंत्या जा गेला, जीव झाला वेळा। गांधीनगर मित्रमंडळाच्या दहीकाला उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी सालाबाद प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये उत्सवामध्ये सर्व गोविंदा पथक हजर झाले आहेत। मी मनापासून या मंडळाला हार्दिक शुभेच्छा देतो। या अशा प्रकारचे पथक संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये अशा प्रकारची पथकं सहभाग घेऊन गोविंद पथक कृष्णलीलाच्या माध्यमातून सर्व भक्तांच्या मनापासून मनोरंजन करतातच, पण वेगळ्या प्रकारचा एक संदेश देतात। एकोपा कशा प्रकारे असला पाहिजे हा एक संदेश या ठिकाणी मिळतोय। सर्व धर्म समभाव अशा पद्धतीचं एक गोपाळ काळा या ठिकाणी साजरा होतोय। मी या ठिकाणी गांधीनगर मित्रमंडळाचा सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या उत्साहामध्ये त्यांच्या सर्व सहकार्याने प्रतीक पाटील याच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जातोय। दरवर्षी काहीतरी वेगळं पाहायला मिळतं, आज सुद्धा या ठिकाणी वेगळं पाहायला मिळतंय। मी सर्व गोविंद पथकांचं आणि मंडळाचं मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। ज्या पद्धतीनं कृष्णाने जशा प्रकारच्या लीला केल्या तशाच प्रकारच्या लीला आपण या ठिकाणी आज पाहायला मिळत आहेत। शेवटी श्रीकृष्णाच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम हातामध्ये घेतले जातात आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून एक लोकांना, भक्तांना या ठिकाणी दहीहंडीचा मोठा उत्सव या ठिकाणी पाहायला मिळतोय। मी प्रतीकचा आणि त्यांच्या टीमचा मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देईन। अशाच प्रकारचे संपूर्ण डोंबिवली शहरामध्ये, ठाणे शहरामध्ये गोविंद पथक या ठिकाणी संपूर्ण मुंबई, ठाणे, कल्याण सर्व भागातील गोविंद पथक या ठिकाणी सहभागी होतात। त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। प्रथम
गोकुलाष्टमी, काल झालेल्या गोकुलाष्टमी आणि आजच्या या दहीहंडी उत्सव निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आलेल्या सर्व गोविंदा पथकांचे हार्दिक स्वागत करतो आणि भगवान श्रीकृष्ण चरणी एवढीच प्रार्थना करतो की कल्याण डोंबिवलीकरांना खड्ड्यान बसणं, ट्रॅफिक बसणं मुक्ती मिळो, ही सर्वात प्रथम मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आलेल्या सर्व गोविंदा पथकांसाठी सालाबादाप्रमाणे मला जे काय नवीन मौज मस्तीसाठी काही नवीन उपक्रम राबवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि मी राबवत असतो आणि दिवसांदिवस जो काही प्रतिसाद आहे नागरिकांचा असो आणि गोविंदा पथकांचा असो, हा दिवसांदिवस वाढतच चाललाय, वर्षानुवर्ष वाढत झालंय. तर मी खरोखर मनपूर्वक त्यांचा आभारी आहे. बस एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.